पालक असो किंवा शिक्षक, एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच नेहमी पडतो. मुलांना शिस्त लावायची तरी कशी? वर्षानुवर्षे ज्या शिक्षा आणि भीती दाखवण्याच्या पद्धती आपण वापरत आलोय, त्या आता खरंच काम करत नाहीत. मग नवीन मार्ग कोणता? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि एका खूप शक्तिशाली, सकारात्मक पर्यायाबद्दल बोलणार आहोत. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर आपण सुरुवात करणार आहोत हे समजून घेण्यापासून की शिस्तीचे जुने नियम आज का चालत नाहीत. त्यानंतर आपण मुलांच्या वागण्यामागची खरी कारणं शोधू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक शिस्तीचा मार्ग वापरून आपण त्यांच्यासोबत एक मजबूत नातं कसं तयार करू शकतो हेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून. पिढ्यानपिढ्या ज्या शिस्तीच्या पद्धतींवर आपण विश्वास ठेवत आलो त्या आजच्या जगात तितक्या प्रभावी का ठरत नाहीत? एक काळ आठवून बघा, छडी लागे चमचम हे जणू काही शिस्तीचं मुख्य सूत्रच होतं. शिक्षकांचा शब्द अंतिम मानला जायचा. पण आजचं जग ते पूर्णपणे बदललं आहे. मुलांचे कायदेशीर हक्क आहेत, मोबाईल आणि इंटरनेटचे नवीन आव्हान आहेत. या सगळ्या बदलांमुळे जुन्या अधिकारवादी पद्धती आता कुचकामी ठरू लागल्या आहेत. तर मग प्रश्न तोच राहतो, जर जुन्या पद्धती चालत नसतील तर मग आजच्या काळात मुलांमध्ये शिस्त आणि जबाबदारीची भावना रुजवायची कशी? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता आपण एका अशा संकल्पनेकडे वळतोय जी खरं तर शिस्तीकडे बघण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकेल. आणि ती संकल्पना म्हणजे मुलांचं चुकीचं वागणं ही खरी समस्या नाहीये, ते फक्त एका मोठ्या समस्येचं लक्षण आहे. हे वाक्य ऐकून कदाचित थोडं आश्चर्य वाटेल, पण मुलांच्या वर्तनामागचं खरं रहस्य यातच दडलंय. आपल्याला जे दिसतं ते कधीच संपूर्ण चित्र नसतं. हे बघा, हे हिमनगाचं रूपक किती परफेक्ट आहे नाही का? पाण्याच्या वर आपल्याला फक्त मुलांचं वर्तन दिसतं, म्हणजे त्यांचा आरडाओरडा, त्यांचा हट्ट. पण त्यामागची खरी कारणं म्हणजे त्यांच्या भावना, त्यांच्या गरजा, त्यांचे विश्वास हे सगळं त्या पाण्याच्या खाली दडलेलं असतं. त्यामुळे प्रश्न हा नाही की मूल असं का वागतंय. खरा प्रश्न हा आहे की ह्या वागण्यातून माझं मूल मला नक्की काय सांगायचा प्रयत्न करतंय. आणि ह्या दडलेल्या गरजा कोणत्या असू शकतात? तर बघा, अनेकदा मुलांना असं वाटत असतं की आपण या समूहाचा भाग नाही आहोत किंवा आपलं काही महत्त्वच नाही. कधीकधी आपलं ऐकलं जावं, आपल्याकडे लक्ष दिलं जावं म्हणूनही ते चुकीचं वागतात. किंवा मग कधीतरी दुखावलेल्या भावनांमधून रागात प्रतिक्रिया देतात. पण मग शिक्षक का काम करत नाही? यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? हो, नक्कीच आहे. चला आता आपण विज्ञानाच्या मदतीने हे समजून घेऊया की शिक्षा किंवा भीती दाखवून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न का अयशस्वी ठरतो. यामागे ना एक खूप इंटरेस्टिंग वैज्ञानिक प्रक्रिया आहे. तिला म्हणतात डाऊन शिफ्टिंग. आता हे नाव ऐकून घाबरू नका, खूप सोपं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूचे 2 मोड असतात. एक शिकण्याचा मोड आणि दुसरा बचावाचा मोड. जेव्हा मुलांना भीती वाटते तेव्हा त्यांच्या मेंदूत एक स्विच दाबला जातो आणि तो शिकण्याच्या मोडमधून थेट बचावाच्या मोडमध्ये जातो. हे बघा, या चित्रात जेव्हा मुलाला ओरडा बसतो किंवा राग येतो तेव्हा त्याचा विचार करणारा मेंदू म्हणजे कॉर्टेक्स काम करणं थांबवतो आणि त्याचा भावनिक आणि बचावात्मक मेंदू म्हणजे लिम्बिक सिस्टम सक्रिय होतो. अशा वेळी तो काहीही विचार करू शकत नाही, तो फक्त स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर मुलांना शिक्षेची भीती वाटत असेल तर त्यांचा मेंदू काहीही नवीन शिकण्याच्या स्थितीत नसतो. आपण त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही, कारण त्यांच्या मेंदूचं शिकण्याचं बटणच बंद झालेलं असतं. मग जर शिक्षा हा मार्ग नाही तर मग काय? यावर काही उत्तर आहे का? हो, नक्कीच आहे. आणि ते उत्तर आहे सकारात्मक शिस्त. हा एक असा मार्ग आहे जो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे आणि जो मुलांसोबत आपलं नातं अधिक घट्ट करतो. चला एक छोटीशी तुलनाच करून बघूया, म्हणजे फरक अगदी स्पष्ट होईल. एकीकडे आहे शिक्षा, जिचा उद्देश मुलाला चुकीबद्दल त्रास देणं असतो, तर दुसरीकडे आहे सकारात्मक शिस्त, जिचा उद्देश भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवणं असतो. शिक्षेमुळे काय होतं? भीती, बंडखोरी आणि नात्यात दुरावा. आणि सकारात्मक शिस्तीमुळे मुलांमध्ये सुरक्षितेची भावना वाढते, जबाबदारी आणि स्वशिस्त येते आणि सगळ्यात महत्त्वाचं, नातं अधिक विश्वासपूर्ण बनतं. जपानमध्ये एक खूप सुंदर कला आहे, किन्सुगी नावाची. यात तुटलेली मातीची भांडी चक्क सोन्याने जोडली जातात आणि त्यामुळे ती भांडी पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर आणि मौल्यवान दिसतात. आपल्या मुलांच्या चुकांचंही अगदी असंच आहे. सकारात्मक शिस्तीमध्ये चुकांना अपयश मानलं जात नाही, तर त्यांना शिकण्याची आणि नातं अधिक घट्ट करण्याची एक सुवर्ण संधी मानलं जातं. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? चला आता काही प्रत्यक्ष वापरता येतील अशा सोप्या आणि प्रभावी साधनांबद्दल बोलूया.
शिक्षक आणि पालकांसाठी असे 10 सुवर्ण नियम आहेत. हे नियम म्हणजे एक सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठीचा पायाच आहेत. यातले काही नियम तर इतके साधे वाटतील, पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. जसं की आवाज न उंचवणे, मुलांचं बोलणं पूर्ण ऐकून घेणे, त्यांना कोणतीही नावं न ठेवणे. आणि सर्वात महत्त्वाचे 2 नियम म्हणजे चुका झाल्यावर शिक्षा करण्याऐवजी मार्गदर्शन करणे आणि प्रत्येक मुलाला भावनिक सुरक्षिततेची खात्री देणे. या नियमांसोबतच काही खूप मजेशीर आणि प्रभावी साधनही आहेत. उदाहरणार्थ, घरात किंवा वर्गात एक शांती कोपरा बनवणे. ही टाईमआउटची जागा नाहीये, तर मुलांना राग आल्यावर स्वतःहून शांत होण्यासाठीची एक सुरक्षित जागा आहे. किंवा भावना ओळख कार्ड्स वापरून मुलांना त्यांच्या भावनांना नाव द्यायला शिकवणे. किंवा मग एखादा हट्ट करण्याऐवजी त्यांना 2 योग्य पर्याय देऊन निवड करण्याची संधी देणे. चला, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. हे सगळं आपण का करतोय? आपलं अंतिम ध्येय नेमकं काय आहे? हा मार्ग फक्त आज मुलांनी ऐकावं यासाठी नाहीये. नाही, हा त्यांच्या भविष्याचा पाया रचण्याचा मार्ग आहे. आपण त्यांच्यात आयुष्यभरासाठीची मूल्य रुजवत आहोत. आत्मशिस्त, जबाबदारीची जाणीव, सहकार्याची वृत्ती आणि इतरांबद्दल सहानुभूती. आपण फक्त मुलांचं वर्तन नाही, तर त्यांचं भविष्य घडवत आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ही काही जादूची कांडी नाहीये की आज फिरवली आणि उद्या सगळं बदललं. नाही, हा एक प्रवास आहे, शर्यत नाही. आणि म्हणूनच हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. आपलं अंतिम ध्येय मुलांवर नियंत्रण मिळवणं नाहीये, तर त्यांच्यासोबत एक मजबूत, प्रेमळ आणि विश्वासाचं नातं तयार करणं आहे. कारण जेव्हा नातं घट्ट असतं तेव्हा शिस्तीची गरज आपोआप कमी होते. तर जाता जाता फक्त एक विचार करून बघा, काय होईल जर आपण मुलांच्या प्रत्येक चुकीला एक समस्या म्हणून पाहण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांना समजून घेण्याची एक संधी मानलं तर? कदाचित शिस्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच कायमचा बदलून जाईल.